हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर माझ्या घरी माझ्या मावशीचा मुलगा बंटी आला होता. तर आम्ही प्लॅन केला की कुठेतरी फिरायला जायचं. तर खूप दिवसापासून आम्हाला एक जागा होती जिथे आम्हाला जायचं होतं, ज्या प्लेसमध्ये. तर त्यासाठी आम्ही सगळ्यात आधी ऑटो पकडली. ऑटो पकडून म्हटलं की कारण आमच्या घरापासून ते खूप जवळ होतं, तर ऑटोने जाणं योग्य वाटलं आम्हाला. रस्त्याच्या आजूबाजूला खूप छान वातावरण होतं आणि हे ठिकाण जे आहे ते बोरिवलीमध्ये आहे. बोरिवली स्टेशनपासून बाय बसही तुम्ही येऊ शकता, अदरवाईज तुम्हाला ऑटोही मिळतात, तर तुम्ही येऊ शकता. आणि फायनली आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्यावरती तुम्हाला आता दाखवते मंदिर कोणतं आहे. तर हे मंदिर आहे त्रिमंदिर, जे खूप कमी लोकांना माहीत आहे. खूप कमी लोक इथे व्हिजिटला येतात, पण हे खूप जास्त ऑसम प्लेस आहे. आणि तुम्ही जर बोरिवलीमध्ये येत असाल तर या प्लेसला नक्कीच व्हिजिट करा. आणि एक आर्किटेक्चरचा उत्तम नमुना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इतकं सुंदर त्याचं बांधकाम आहे, त्यामध्ये कलाकुसर जी केलेली आहे ते अतिशय उत्तम आहे. आणि इथे जे वातावरण आहे, कारण हे जे मंदिर आहे ना, हे उंचावरती आहे, डोंगरावरती आहे, त्यामुळे हे खूपच सुंदर वाटतं. आणि हे त्रिमंदिर का आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. तर फायनली सगळं झाल्यानंतर आम्ही दर्शन घ्यायला निघालो. तर सगळ्यात मेन आधी इथे तुम्हाला हे जैन टेम्पलसारखं दिसणार, पण इथे तुम्हाला वेगवेगळ्या देवदेवतांचंही दर्शन होतं. आणि इथे शिवलिंग आहे, त्यानंतर गणपती बाप्पा आहेत, कृष्ण आहे, त्यानंतर बालाजी आहे. अशा विविध तुम्हाला देवदेवतांचं दर्शन घ्यायला मिळतं. आणि जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करता तेव्हाही तुम्हाला खूप सुंदर तिथे नजारा मिळतो. तुम्हाला तिथेही बसायचं असेल तर तुम्ही तिथे ध्यान लावून बसू शकता, मेडिटेशन करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल मिळत आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला कोणीही अडवत नाही शूटिंग करण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील, रील्स बनवायचे असतील, तुम्ही बनवू शकता. त्यामुळे याला त्रिमंदिर असं नाव दिलेलं आहे, कारण दोन धर्मांचा संगम इथे आपल्याला पाहायला मिळतो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकंही मिळतात. वैचारिक पुस्तकं, जिथे तुम्हाला म्हणजे तुमचे विचार अजून चांगले बनवण्यासाठी विविध टाईपची पुस्तकं तुम्हाला बघायला मिळणार. आणि बांधकाम तर असं आहे ना, मी मगाशीच तुम्हाला म्हणाली, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम इथे आहे, खूप सुंदर. तर त्यामुळे हे ग्रंथालयही आहे छोटंसं. तर तुम्हाला इथे काही पुस्तकं घ्यायची असतील तर पुस्तकंही घेऊ शकता. त्यानंतर आम्ही गेलो बॅक साईडला यासाठी, कारण इथे ना लोक रील्स बनवतात किंवा फोटोशूट करतात. तर ते हे ठिकाण आहे, म्हणजे तिथला हा पॉईंट आहे. आणि इथून ना जेव्हा पण तुम्ही इथे येता आणि इथे या पॉईंटवर येता, तेव्हा या पॉईंटवरून ना तुम्हाला नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा पूर्ण व्ह्यू मिळतो. आणि इथून तुम्हाला पूर्ण नॅशनल पार्क बघायला मिळतं. आणि त्यानंतर आम्ही पण आमचे फोटोशूट वगैरे करून घेतले. बंटी पण रील्स बनवत होता. आणि अतिशय सुंदर नजारा आम्हाला इथे बघायला मिळाला नॅशनल पार्कचा. पूर्ण नॅशनल पार्क इथून तुम्हाला म्हणजे दिसतं बोरिवलीमधलं. तर मग थोडा वेळ आम्ही पण फोटोशूट वगैरे केले. आणि बाकी पण लोक खूप रील्स वगैरे बनवत होते, फोटोशूट करत होते, ते पण बघत होतो आम्ही. आणि त्यानंतर मग विचार केला की तिथे आम्हाला दिसलं की एक कॅन्टीन पण आहे वरती. तर मग आम्ही बंटीने घेतली होती साबुदाणा खिचडी. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, तिथे त्यांचे मेनू लिहिलेले असतात. सो त्या मेनूनुसार तुम्ही मेनू ऑर्डर करू शकता. तर बंटीने साबुदाणा खिचडी घेतली होती आणि पोहे घेतले होते. पण एक आहे, इथे तुम्हाला कोणत्याही पदार्थामध्ये कांदा लसूण मिळणार नाही. जैन पद्धतीचंच तुम्हाला जे काही पदार्थ आहेत ते मिळतील. आणि चहा पण होती, चहा थोडीशी सांडलीसुद्धा. आणि तुम्हाला बसण्याची पण सोय आहे, पण पाऊस आल्यानंतर प्रॉब्लेम होणार, कारण पावसासाठी यांनी काहीही सोय केलेली नाही आहे तिथे. तर तुम्ही व्यवस्थित बसून जे आहे ते खाऊ शकता. मी तर अर्धवटच खाल्लं होतं, कारण विदाऊट कांदा मला जात नव्हतं. खाऊन झालं, बंटीचा जोक झाला. त्यानंतर असं झालं ना की बंटी छत्रीच विसरून आला होता आतमध्ये. आणि आम्ही खाऊन झालं तरी आम्हाला माहीत नव्हतं की बंटी छत्री विसरला आहे. सो थँक गॉड त्याची छत्री मिळाली, तिथेच होती जिथे मंदिरामध्ये त्याने ठेवली होती. सो असं सगळं आहे मंदिर. खरंच खूप प्रसन्न वाटतं. लोक इथे मेडिटेशनसाठी येतात. आणि खूप लोक असतात इथे. आणि खूपच छान प्लेस आहे, खूप शांतता आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि ते चाफ्याचं झाड पण आहे. लोक चोरून चोरून चाफ्याची फुलं पण चोरत होती, कारण त्याला खूप सारी चाफ्याची फुलं आहेत.
सो एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी आम्ही मग निघालो तिथून, कारण घरी यायचं होतं, पाऊस पण सुरू होणार होता. सो गाईज, तुम्हाला हे जर मंदिर बघायचं असेल तर पुन्हा एकदा सांगते, बोरीवली ईस्टला आहे आणि बोरीवली स्टेशनवरून तुम्ही ऑटोने जाऊ शकता, अदरवाईज बस पण असतात. नॅशनल पार्कच्या जवळच आहे, अशोक वनमध्ये. सो तुम्ही जर मुंबईमध्ये येत असाल तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. अतिशय सुंदर प्लेस आहे.